यानंतरची बातमी अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहिती आता समोर येतेय। सैफच्या घरामधून 100 पेक्षा अधिक बोटांच्या ठशांचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत, मात्र याबाबत काहीही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिलाय। सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आणखी काही जण असण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तसंच आरोपी शहजादसह आणखीही काही जण सहभागी असल्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक पोलिसांकडून तपास सुरू आहे। तसंच आरोपी शहजादचे आणखी काही साथीदार असण्याची देखील शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सूरज ओझा सध्या आपल्या सोबत आहे। सूरज, नक्की या प्रकरणी ज्या तपास सुरू आहे पोलिसांचा, पोलिसांना एक वॉटर टाईट केस करायची आहे, त्यामुळे पोलीस प्रत्येक बाजूने ह्या घटनेचा या क्राईमचा तपास करत आहे। महत्त्वाचं म्हणजे जे सूत्रांचा दावा आहे की सैफ अली खानच्या घरातून जे फिंगरप्रिंट्स आहेत त्यांना 100हून जास्त फिंगरप्रिंट्सचे सॅम्पल्स मिळालेले आहेत आणि ते एकही व्यक्तीचे बऱ्याच सॅम्पलही असू शकतो, मात्र क्वांटिटी जास्त असल्याने, ते नंबर जास्त असल्याने आरोपीचा जो फिंगरप्रिंट आहे त्याला मॅच करण्यात थोडा अडथळा निर्माण होत आहे। तरी देखील जे अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे नंबर जास्त असल्या कारणाने त्यांना वेळ लागतोय। वेळ लागल्यामुळे त्यांना अजूनही काही दिवस वाट बघावी लागेल, ज्यानंतर ही स्पष्ट होणार आहे की आरोपीचा जो फिंगरप्रिंट्स आहे तो नेमका कुठे कुठे आहे या घरात। मात्र आतापर्यंत जे सूत्र सांगतायत, ज्यांचा दावा आहे की 100हून जास्त फिंगरप्रिंट्सचे त्यांना सॅम्पल्स मिळाले आहेत। हे सगळे सॅम्पल्स जे आहेत ते FSL ला पाठवण्यात आलेले आहे। आरोपी जे ह्यांच्या ताब्यात आहे, जे अटकेत आहे, त्याचाही फिंगरप्रिंट्स FSL ला पाठवण्यात आलेला आहे आणि दोन्ही फिंगरप्रिंट्स मॅच केला जातोय, मात्र नंबर जास्त असल्या कारणाने ते मॅच करण्यात जास्त वेळ लागतोय। जी नक्कीच धन्यवाद सूरज, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।